राज घरत भिलालपाडा यांच्याकडून जर फलंदाजांनी साई सिद्धीच्या फलंदाजांनी जर 3 चौकार मारले तर 1000 रुपयाचं पारितोषिक आहे, त्यांना ते जीपे केलं जाईल. जो खेळाडू 3 चौकार मारेल त्याला 1000 रुपयाचं पारितोषिक आहे राज घरत भिलालपाडा यांच्याकडून. चला सामना चालू करायचा आहे. गोलंदाजाचं नाव सुनील टू संतोष. बघूया काय करतोय तो संतोष आणि सुनील. साईराज कडून संतोष आणि हा एका धावेचा प्रयत्न आणि एक धाव पूर्ण. एक धाव पूर्ण. धावसंख्याचा श्रीगणित झालेला आहे. धावसंख्या 1 नी सुरुवात. एक चेंडू अखेरीस 1 धाव. संतोष आणि आनंद ओपनिंग पेअर. साई सिद्धी. चला पुढचा चेंडू साईराज कडून सुनील याचा एका धावेसाठी. एका धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या होते ती 2. उद्याचे लॉट्स आताच पडलेले आहेत. चला समोरून थोडे साईड लावा. मला वाटतं हा नो चेंडू आहे. समोरून थोडे साईड लावा संदीप. चला पुढचा चेंडू. धावसंख्येत भर. धावसंख्या होते ती 4. या षटकातील 2 चेंडू झालेले आहेत आणि धावसंख्या झाली 4. विरार ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष मारुती पेडामकर आमच्या व्यासपीठावरती आहेत. 1 धाव. एका धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या होते ती 5. 3 चेंडू 5 धावा. ऑफिशियल पंच विरार ग्रामीण असोसिएशनचे. कालपासून सुंदर अशी पंचगिरी सुरू आहे. कुठेही वाद नाही, विवाद नाही. सुंदर शांततेच्या स्वरूपात सर्व सामने पार पडत आहेत. पंचांकडून सुंदर अशी कामगिरी चालू आहे. आणि पुन्हा एकदा 1 धावेसाठी. एका धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या होते ती 5 चेंडू अखेरी 7 धावा. साई सिद्धी टॉस विन आणि डिसाइडेड टू बॅट फर्स्ट. पहिल्या 5 चेंडूमध्ये 7 धावांची मजल मारलेली आहे ती साई सिद्धी संघाने. आणि ही पुन्हा एकदा एका धावेसाठी. एका धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या होती ती 8. एक षटका केस धावसंख्या झाली ती 8. आणि आता आजच्या दिवसातील शेवटचा सामना, आजच्या रजनीतील शेवटचा सामना साई सिद्धी वर्सेस साईराज. दोन्ही साईबाबांचे आशीर्वाद घेऊन आलेले संघ. कोण होणार क्वालिफाय? कुणाला मिळणार साईबाबांचा आशीर्वाद? साई सिद्धीला की साईराजला? गोलंदाज श्रीनिवास. चला सज्ज श्रीनिवास टू संतोष. संतोष बघूया काय करतोय तो आपल्या संघासाठी. आणि संतोष सुंदर अशी फलंदाजी करतोय तो संतोष. एका धावेसाठी. एका धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या होते ती 9. एक चेंडू अखेरीस धावसंख्या 9. अजूनही या षटकातील 5 चेंडू शिल्लक. माऊली क्रिकेट क्लब आयोजित सभापती चषक 2025. श्रीनिवास टू आनंद. आनंदने एका धावेसाठी चेंडू ढकललेला आहे. एका धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या होती ती 10. आज आमचे लाडके सभापती नगरसेवक यज्ञेश्वर अनंत पाटील साहेब यांचा वाढदिवस आणि त्याच्या औचित्य साधून या क्रिकेटच्या भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा आणि हा पंचांचा वाईटचा इशारा. एक्सरसाइज करण्याची संधी पंचांना आणि हा वाईट चेंडू. श्रीनिवास याचा पुढचा चेंडू संतोषला. बघूया संतोष काय करतो. आणि मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षकाने मोठ्या फटक्याला स्टॉप करण्यात यश मिळवलेलं आहे ते क्षेत्ररक्षकाने. एका धावेवरती समाधान. धावसंख्या झालेली आहे 12. संतोष वैयक्तिक 6 चेंडूंमध्ये 6 धावांवरती. आनंद वैयक्तिक 4 चेंडूंमध्ये 4 धावांवरती खेळत होतो. आणि हा पुन्हा एकदा डिक्लेअर स्वरूपात 1 धाव. एका धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या होते ती 13. अशा 6 आणि 5 11 धावा बॅटमधून आणि 2 धावा अवांतर. एकूण 13 धावा. तेव्हा 13 धावांनी धावसंख्या सुरू. धावसंख्या आहे 13. साईराजकडून गोलंदाज श्रीनिवास. अजूनही 2 चेंडू शिल्लक या षटकातील. बघूया श्रीनिवास काय करतो आपल्या संघासाठी. सुंदर अशी गोलंदाजी, परंतु धावा काही रोखू शकत नाही आहेत. 1 धावी
घेतलीच जाते प्रत्येक चेंडूवरती, त्यामुळे गोलंदाजावरती कुठेतरी दबाव आहे. कारण 5 चेंडूंमध्ये 6 धावा खर्च केलेल्या आहेत. एक एक्स्ट्रामध्ये वाईटच्या स्वरूपात धावा आली होती, त्यामुळे 5 चेंडूमध्ये 6 धावा खर्च केल्या त्या श्रीनिवासाने. बघूया आता पुढचा चेंडू शेवटचा या षटकातील. अजूनही एक धाव, एका धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या झाली आहे ती 14. म्हणजे दोन्ही षटकामध्ये 15. पहिल्या षटकामध्ये 8 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 7 धावा. एकूण धावसंख्या झाली ती 15. 2 षटकाखेरीज धावसंख्या झालेली आहे 15 आणि बॅटिंग पॉवर प्ले घेतलेला आहे. गोलंदाजाचं नाव सांगायचं आहे कुणाल वडके. उद्याचे लॉट्स दाखवायचे आहेत आम्हाला जरा. उद्याचे लॉट्स टायमिंग सांगायचं आहे आयोजकांनी. उद्या पहिली मॅच किती वाजता होईल ती. उद्या वाढदिवस आहे साहेबांचा, त्यामुळे इथे गर्दी असणार आहे आणि 12 वाजता कार्यक्रम संपवायचा आहे. तर टायमिंग नक्कीच डिस्कस करून दिला जाईल, याची नोंद घ्यायची आहे. उद्या होणारा पहिला सामना आणि हा गच्चाळ असं क्षेत्ररक्षण मानावं लागेल ते साईराजकडून. आणि गडी धावबाद होता वाचलेल्या दोन्ही इंडला चान्स होता, परंतु दोन्ही इंडला गमावलेला आहे आणि चोरटी धाव घेतलेली आहे ती साई सिद्धी संघाने. धावसंख्येत भर. धावसंख्या होती ती 16. धावसंख्या झालेली 16 आणि उद्या होणारा पहिला सामना हरिओम वर्सेस UCC. उद्या होणारा पहिला सामना हरिओम वर्सेस UCC. त्यानंतर उद्या होणारा दुसरा सामना बहुजन विकास आघाडी एकलव्य वर्सेस किंजल 11. त्यानंतर तिसरा होणारा सामना श्री साई वर्सेस न्यामा बॉयज आणि चौथा सामना विघ्नेश फायटर्स वर्सेस जय साई विरार. PCC वर्सेस वक्रतुंड CC, MCC वर्सेस बाबा 11 आणि VVSC वर्सेस विनर. म्हणजे आताच्या सामन्यात जो विनर होईल तो उद्या शेवटचा सामना खेळेल. हे उद्याचे लॉट्स आहेत टॉप 14चे. त्यानंतरचे सामने पुन्हा एकदा कंटिन्यू चालू राहतील, याची नोंद घ्यायची आहे. धावसंख्या झालेली आहे 17. अजूनही 3 चेंडू शिल्लक या षटकातील. पुढचा चेंडू. अजूनही कुठला विकेट गमावलेला नाही. आनंद 7 चेंडूंमध्ये 7 धावांवरती खेळत होतो. आनंद 8 चेंडूंवरती 8 धावा. डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव, एका धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या होती 18. मलिंगा या इकडे. धन्यवाद प्रदीप चव्हाण यांचा मनापासून आभार. तिसरं षटक चालू असलेला. धावसंख्या 19. 1 to go चा इशारा पंचांचा. सुंदर असा क्षेत्ररक्षण. 3 षटक समाप्ती. धावसंख्या झालेली आहे 20. शेवटचं षटक. बॉलर नेम स्वप्नील. चालू असलेला सामना टॉप 14 साठी लढत शेवटची आजच्या दिवसातील. भूक लागली आणि नो +1. गचाळ अशी गोलंदाजी. पंचांनी रिव्ह्यू घेतलेला आहे.
पंच कीप रोलिंग. चला आमच्या पोरांना नाईटला खेळायचं आहे लवकरात लवकर. सकाळी 6 वाजेपर्यंत पोरं खेळतात इकडे आणि हारतात. कीप रोलिंग. कीप रोलिंग. डिसिजन पेंडिंग. स्टेजवरचा आवाज कमी करावा. त्यांना घरी जायचं त्यांनी घरी जावा. प्रतीक परब संदीप सापळे घरी चाललेल्या. उद्या 4 वाजता आपण वेळेत झाले. पंचांचा इशारा नो नाही आहे. चौथं षटक घेऊन आले स्वप्ने. स्ट्रायकर संतोष आणि नॉन स्ट्रायकर आनंद. सुंदर अशी खेळी. माऊली क्रिकेट संघ आयोजित सभापती षटक. शेवटचा सामना. पंचांचा इशारा वाईट वाईट. अतिरिक्त धाव 22. आमचे सुंदर असा डळणारा षटकार. गडी 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 बाद. हा पहिला आदरा लागलेला साई सिद्धी संघाला. ऋषिकेश नानिजकर आपण बॉल द्यावा कृपया करून. हर्षद फोंडके प्रथम न्यू बॅट्समन. 2 चेंडूचा खेळ समाप्त. धावसंख्या 22. 1 विकेट डाऊन. चला पंच न्यू बॅट्समन प्रथम. माझ्या बाजूला ही प्रथम. पुन्हा एकदा सुंदर असा ठेवला. तेवढं गचाळाचं क्षेत्ररक्षण आणि ढेंग्याच्या मधून चौकार. 2 फट्यांच्या मधून 4 गेलेला आहे. आणि हा चौकार स्क्रीनवर पाहताय हार्दिक पाटील. तीन चेंडूचा खेळ समाप्त. चेंडू आलेला आहे. धावसंख्या 26. 1 विकेट डाऊन. 3 बॉल्स लेफ्ट. चौथा चेंडू घेण्यात पुन्हा एकदा हा षटकार आणि उत्तम अशी कॅच बाउंड्रीच्या बाहेर. ज्यांनी कॅच पकडली त्यांनी बाहेर कॅच पकडली त्यांनी कृष्णा सिंग यांच्याकडून 100 रुपये घेऊन जावे. न्यू बॅट्समन केतन. 26. 26. 2 विकेट डाऊन. पाचवा चेंडू घेण्यात आला आणि हा पुन्हा एकदा त्रिफळाची सुंदर अशी गोलंदाजी स्वप्नील यांची. 3 विकेट या षटकामध्ये गेलेले आहे. कृष्णा सिंग माऊली क्रिकेटचे ओनर सल्लागार. उद्या माऊली क्रिकेट संघाच्या सर्व खेळाडूंना त्यांच्याकडून सकाळचा नाश्ता प्रोव्हाइड करणार आहेत. कांदे पोहे. वन टू गोचा इशारा पंचांचा. धावसंख्या 26.
3 विकेट डाऊन. सुंदर असा गोंधळ हलक्यात खेळलेला एक धाव पूर्ण आणि हा पंचांचा इशारा, रनआउटची संधी, परंतु थर्ड अंपायर घेतलेला आहे पंचांनी. कीप रोलिंग, कीप रोलिंग. आणि हा 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 गेला. पंचांचा डिसिजन आउट, गडी बाद. स्क्रीनवर बघू शकता हार्दिक पाटील, श्रीकांत आंबेडकर एकमेकांच्या खुशीमध्ये. आणि सकाळी माती खाल्लेली होती त्यांनी मॅच मध्ये. अजून काही खायचं बाकी असेल तर ते आता आहेत. तेच गुलाब कृष्णा तुम्हाला भेटेल उद्या. चला राज पाटील यांना नंतर खेळायचं आहे. मॅच चालू करा. स्क्रीनवर बघत आहे चड्डी. स्ट्राईकला सुनील, नॉन स्ट्राईक ॲटला वैभव. चालू असलेला सामना साईराज वर्सेस साई सिद्धी. 27 धावांचं आव्हान साईराज समोर. स्ट्राईकवरती शुभ आणि हा सुंदर असा चेंडू. रोहित यांचा. वैभवला काहीसा समजलेला नाही. पुन्हा एकदा हलक्या त्याने खेळलेला चेंडू. तीन चेंडूचा खेळ समाप्त. धावसंख्या झाली आहे 2. पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू, तेवढं सुंदर असं क्षेत्ररक्षण आणि हा रनआउटच्या स्वरूपात गडी बाद झालेला आहे. पहिला हादरा वैभवच्या रूपात साईराजच्या संघाला. चार चेंडूचा खेळ समाप्त झालेला. धावसंख्या 2. एक गडी बाद.
हर्षद फोंडके यांचं मंचावर आगमन झालेलं आहे. आणि हा नोचा अंपायरचा इशारा, नो. धावसंख्या पुढे सर पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळणार आणि हा गडी गडी बाद. कुणाल न्यू बॅट्समन. वन टू गो. धावसंख्या 3, 2 गडी बाद. ओमकार वाडकर यांचं मंचावर आगमन झालेलं आहे. आणि हा गडी बाद, त्रिफळाची तिन्ही स्टंप डायरेक्ट उडवलेले आहे. त्या स्टंपा बिघडल्या. थर्ड अंपायर यू. ओके. पंताची वाद घालू नये. हळूहळू. चला पंच निर्णय देतील. खेळाडूंनी मागे व्हावे. चला खेळाडू. नो. आणि 9 ला रनआउट झालेला आहे. गडी बाद. तिसरा हजरा लागलेला आहे. चला पंच सामना सुरू करा. नाही. चला अंपायर डिसिजन, फायनल डिसिजन. नो आहे चेंडू. पंच
आउट कोण आहे बघ रा मला एवढा डाऊटफुल वाटला म्हणून डायरेक्ट नो नाही दिला तो एकदम मला निघलाय बाहेर सुनील आउट चला अंपायर डिसिजन, लास्ट डिसिजन. प्रत्येक वेळी पंचाची वाद घालू नये. चला अंपायर डिसिजन फायनल डिसिजन असेल. चला वेळेचं बंधन आहे. पंचांशी वाद घालू नये. हा मग डिसिजन दिलेला आहे. काय फालतू डिसिजन बघा ना. आता हा कॉल ऑर्गनायझरकडे आलाय. चला मारुती तू डिसिजन नको देऊ. चेक डिसिजन नको देऊ. हे सीधे दे रे. हा नाही डिसिजन नका देऊ. तुम्हाला डिसिजन साठी बोलवलंच नाही. काय यार एवढेगिरी करतात यार. पिऊन आलेत का काय खेळायला. त्याला आम्ही दाखव रे मगदारा. हा हे बरं हे बघ तो बोल लावलाय नाही हो इकडेच आहे ना तो तिकडे. मग कोण आऊट. मग कशाला मग अग्रीमेंट करतात यार. तो जर क्रॉस झाला असता ना मग क्रॉसच नाही झाला तर कसं? नाही नाही आता आमच्या जवळ ना हे तुम्ही डिसिजन घ्या. आता तुम्ही बघा आणि तुम्ही आमचा डिसिजन नाही घेणार. कमिटी डिसिजन. हार्दिक थांब 2 मिनिटं. हार्दिक 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 2 मिनिटं. सुनील सुनील फलंदाज बाद. अरे लाईव्ह वर आहे काय. बॉल काउंट झाल्यावर पंच हा नोबो चेंडू होता ना. ओके हा पहिल्या षटक समाप्ती. 3 गडी बाद 4 धावा. चला पंच सामना सुरू करा. न्यू बॅट्समन स्वप्नील. दुसरं षटक घेऊन येत आलेले विक्की. स्ट्राइक वरती कुणाल. सुंदर असा चेंडू निर्धाव. विकीची सुंदर अशी गोलंदाजी. पुन्हा एकदा सुंदर असा डोलावर चेंडू. तेवढं सुंदर असं क्षेत्ररक्षण आणि या थ्रू परंतु एक धाव पूर्ण. धाव संख्या 5 वर स्थिरावलेली.
आणि अतिरिक्त धावसंख्या पुढे सरकते ती 6 वर. 3 गडी बाद. स्ट्राईक वरती स्वप्नील. पुन्हा एकदा सुंदर असा डर, तेवढं सुंदर असं क्षेत्ररक्षण. हार्दिक पाटील आणि ओमकार वाडकर. हलक्या हाताने खेळलेला चेंडू. एक धाव पूर्ण. धावसंख्या 8. 4 चेंडूचा खेळ समाप्त. पुन्हा एकदा हलक्या हाताने ऑफसाईडला खेळा. एक धाव पूर्ण. 1 to go चा इशारा पंचांचा. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळलेला चेंडू. दोन षटक समाप्तीत. धावसंख्या झालेली आहे 10. 12 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. रिक्वायर रन रेट 8.50. पॉवर प्लेचं षटक म्हणजे हाणामारीचं षटक. कमिटी पॉवर प्लेचं षटक. सुंदर असा हलक्या हाताने खेळलेला. एक धाव पूर्ण. बॉलिंग मार्गावरती संतोष. स्ट्राईक वरती स्वप्नील. आणि हा सुंदर असा चेंडू टप्पा पडल्यावर हलकासा उसळी घेत फलंदाजाला काहीसा समजलेला नाही. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळलेला चेंडू. सुंदर असा चेंडू. फलंदाजाला काहीसा समजलेला नाही. टप्पा पडल्यावर हलकासा उसळी घेत. डिक्लेरेशन झोन मध्ये जात असताना 7 चेंडू 1 to go चा इशारा पंचांचा. 7 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. 1 to go. सुंदर असा टोला चेंडू आणि तेवढं सुंदर असं क्षेत्ररक्षण, परंतु एक धाव पूर्ण. टॉप 14 साठी लढत. 6 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. बॉलर 6 चेंडू 13 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा सुंदर असा टेळा, तेवढं सुंदर असं क्षेत्ररक्षण. एक धाव पूर्ण. हा सामना आवडल्यास प्रेक्षकांनी टाळ्या वाजवाव्या. 5 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. सुंदर असा टॅपच्या स्वरूपात मात्र निर्धाव. सुंदर अशी गोलंदाजी साई सिद्धीकडून.
सुंदर असा टोलाडे आणि गचाळ असं क्षेत्ररक्षण या 4 मिलीकरण 4 तो होगा बेडा पार आणि बेडा पार झालेला आहे. 3 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. जेवढं सुंदर मरीन ड्राईव्ह तेवढं सुंदर कव्हर ड्राईव्ह कुणालचं. मरीन ड्राईव्ह 3 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. रोमांचक सामना. डगआउट मधून टाळ्यांचा आवाज आणि बाहेरूनही टाळ्यांचा आवाज. सुंदर असा पुन्हा एकदा डोळा जेवढा सुंदर असा क्षेत्ररक्षण आणि पाय हा कॅच पकडून नॉन स्ट्रायकरांच्या फलंदाजाला लागून सीधा फिल्डरच्या हातात गेलेला आहे आणि गडी बाद. तंबूच्या आसऱ्याला कुणाल सुंदर असा चौकार मारण्याचा प्रयत्न होता त्यांचा परंतु गडी बाद. सुंदर असं क्षेत्ररक्षण. 2 मध्ये 8 कोणाची लागणार वाट आणि घड्याळात वाजलेत 1:45. फलंदाजाला 4चा पाडा बोलावा लागेल. 4 1 4 4 दुने 8 आणि कोणाची लागेल वाट. स्ट्राइक वरती श्रीनिवास आणि हा गडी गडी बाद. काहीसा हा सामना साई सिद्धीकडे झुकवलेला आहे परंतु क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये अशक्य काहीच नाही. ओमकार वाडकर प्रथमेश कजवले यांचे मित्र. छोटा पॅकेट बडा धमाका म्हणून त्यांची ओळख. जे एक्झिबिशन मॅच हारलेले आहे. शेवटचा चेंडू आणि हा साई सिद्धी टॉप 14 मध्ये दाखल होणारा शेवटचा संघ. जिंकलेल्या संघांना अभिनंदन.